रुपाली ताई. हो हो हो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे. मला वाटते अंतरी त्वा वसावे. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा. महाराजया सद्गुरु रामदासा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे. वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शिवथरघळ ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूह. आता आपलं 6वं आवर्तन सुरू झालेलं आहे. परवा दिवशी विवेक बुवांच्या मुखातून, त्यांच्या वाणीतून आपल्याला या ग्रंथाचं लक्षण, ग्रंथलक्षण नावाचा पहिला समास आणि हा जो पहिला दशक आहे हा स्तवनाचा म्हटलेला आहे समर्थांनी. तर आज मला दुसरा समास गणेशस्तवन योगायोग खूप छान जुळवून आणलेला आहे समर्थांनी, श्रीरामांनी आणि अर्थातच आपल्या संयोजकांनी, की आज नेमकी संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यानिमित्तानं बरोबर गणेशाचं स्तवन आपल्याला सगळ्यांना करायला मिळते. खरं म्हणजे दासबोधाबद्दल सांगायला आता वेळ नाही आहे, पण समर्थांनी ज्या उद्देशानं हा दासबोध रचलेला आहे त्याच्या मागचं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे आपल्याला तू श्रीरामांचा दास हो आणि तुला संसार सागरातून पैलतीराला किंवा मोक्षाला ते तुला नेतील असा उपदेश करणारा हा दासबोध हा आपल्याला पुलासारखा आहे, किंवा सगळे आपल्या इच्छा पूर्ण करणारा म्हणून तो चिंतामणीसारखा आहे. आपल्याला उपदेश करणारा हा जणू काही प्रकाशासारखा आहे, किंवा आपलं सगळं ताप पाप दैन्य नष्ट करणारा म्हणून हा सज्जनांचा परम आश्रय आहे, किंवा हा दासबोध उंबरठ्यावरील दिव्यासारखा आहे, भवसागरातील नावेसारखा आहे. आणि आश्वासन देणारा दासबोध हा आपल्याला कल्पवृक्षासारखा आहे. तर श्रीरामांच्या भक्तीनं तूही श्रीरामांसारखाच, श्री रामदास स्वामींसारखाच पावन हो असं सांगणारा परिसासारखा आहे. आणि असा उपदेश करणारा म्हणजे तूच, तुझा आत्मा ब्रह्मरूप रामच आहे, तो तूच आहेस, हा असा उपदेश करणारा सगळ्या वेदातल्या महावाक्यांसारखा आहे. आणि शेवटी म्हणतायत की श्रीराम भक्तीनं तू दास असलास तरी अमृतमय किंवा अमृतरूप रामच होशील असा उपदेश करणारा दासबोध हा श्रेष्ठ अमृतासारखा आहे. आणि चैतन्य सूर्यासारखा असणारा दासबोध कोणाकडेही असला तरी त्याचा अज्ञान अंधकार तात्काळ नाहीसा करीत अखंड प्रकाश राहील असा हा सुंदर दासबोध. आपलं भाग्य असं की 5 वेळा आपण ही आपली जी संकल्पना आहे किंवा आपला हा जो उपक्रम आहे यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आज स्तवनाचा दशक आपण अभ्यासताना प्रथम श्री गणेशाला वंदन करणार आहोत. हा श्री गणेश कसा आहे हो, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातला आहे. प्रत्येकजण गणेश पूजनाशिवाय पुढे जातच नाही. म्हणून वेदांतावर ग्रंथ जरी हा लिहिण्याचा सगळ्या मध्ययुगीन ग्रंथकारांच्या परंपरेला अनुसरून समर्थांनी हा पहिल्या दशकात श्री गणेशाला म्हणजे गणेश, शारदा, सद्गुरू या सगळ्यांना वंदन केलेलं आहे. कवी, श्रोते, सभा, परमार्थ, नरदेह आणि मानवी जीवनातील अध्यात्म साधनेतील महत्त्व सांगून हे स्तवनाचा दशक आपल्याला खूप सुंदर असं आता अनुभवायला मिळणार आहे. प्रथम ते गणपतीला वंदन करतात, कारण माणसाच्या मनात अर्थ समजण्याची पात्रता वास करत असते आणि गणपतीचं हे अधिष्ठान असून तेच माणसाला ज्ञानाकडे खेचत असतं. संतांच्या वाङ्मयामध्ये गणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव आहे.
आणि गणपती ज्ञानस्वरूप आहे. म्हणून सगळा अर्थ आकलन होण्यासाठी किंवा आपलं अज्ञान दूर होण्यासाठी आपण त्याची कृपा अवश्य असते. आणि हा मनात भाव ठेवून प्रथम आपण श्री गणेशाला वंदन करूया, श्री रामांना, श्री समर्थांना, श्री मारुतीरायांना, मुख्य म्हणजे या सगळ्या संयोजकांना, ज्येष्ठ श्रेष्ठ साधक आहेत किंवा समीक्षक आहेत, या ठिकाणी निरूपणकार आहेत, आणि या सर्वांना मी वंदन करते. मुख्य म्हणजे भोंग काकांना वंदन करते, कारण त्यांनी ही संधी दिलेली आहे पहिल्यापासून पुन्हा. योगायोग असा झाला की शेवटचा समास, 20व्यातला शेवटचा समास हा मला मिळालेला होता, आणि हा तशा अर्थानं पहिला समास म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने. तर हा एक योगायोग खूप चांगला आलेला आहे. आणि ही सगळ्यांची कृपा आहे. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला, आत्मरामाला वंदन करते आणि आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. खूप सुंदर असं उल्हासदादांनी तुझं विण रामा मज कंठवेना लावलेलं होतं. खरं म्हणजे रामवंदनासुद्धा जयश्रीताईंनी अतिशय सुंदर गायली, आणि चुकून झालं माझं, नेत्राताईंनी गायलेली आहे. आणि जयश्रीताईंनी समास वाचन इतकं सुंदर केलं की मला आता ओव्या खरंच म्हणायची गरज नाही आहे. आणि रोहिणीताईंचं निरूपण म्हणजे निवेदन इतकं सुंदर असतं की ते ऐकलं की अशी आतून आपल्याला एक प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. तर पुन्हा एकदा या सर्वांच्या अंतरात्म्याला मी वंदन करते आणि थोडंसं लांबलेलं माझं हे सुरू करते आता विवरण. आपल्याला हा जो समास आहे याच्यामध्ये पहिल्या 7 ओव्यांमध्ये समर्थांनी प्रार्थना केलेली आहे. 8 ते 25मध्ये सगुण ध्यान सांगितलेलं आहे, आणि 26 ते 37 गणेश भजनाची फलश्रुती किंवा गणेश भक्ताची म्हणजे भक्तीची फलश्रुती सांगितलेली आहे. गणपती हा ज्ञानस्वरूप आहे, म्हणून सगळा अर्थ आकलन होण्यास आणि आपलं अज्ञान दूर होण्यास त्याची कृपा आवश्यक असते. आता पुढे आपल्याला एक श्लोक येणार आहे, कलौ चंडी विनायकौ. विशेषतः कलियुगात, श्लोक म्हणजे ओवीच आहे ती आणि श्लोक पण आहे, की या कलियुगात आपल्याला तरुण जाण्यासाठी गणेशाशिवाय पर्याय नाही. आणि संत सगळे गणेशाला वंदन करतात. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये किंवा मनोबोधामध्ये पहिली प्रार्थना तीच केलेली आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. अहो, आपली ज्ञानसाधना चालू असताना मध्येच उद्भवणारी विघ्न ज्ञानस्वरूप गणेशाच्या कृपेनं नाहीशी होतात, आणि म्हणून तो विघ्नहर्ता आहे. या समासाच्या पहिल्या 6 ओव्यात आत्ता सांगितलं तसं त्याचं तात्विक स्वरूप सांगून मग परंपरेनं लोकप्रिय असलेलं असं आपल्याला त्याचं पौराणिक किंवा सगुण रूप समर्थांनी छान वर्णन केलेलं आहे. समर्थ स्वामींनी, रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात नवविधा भक्ती, सारासार विचार, विवेक याची माहिती सांगितली. त्या दिवशी विवेकबुवांनी फार सुंदर विवेचन केलेलं की या ग्रंथाचं प्रयोजन काय आणि आपण ते कशासाठी अभ्यासायचे. तर जे नवीन साधक आहेत त्यांनासुद्धा ह्याचा नक्कीच आता उपयोग होईल. आणि म्हणून प्रथम गजाननास वंदन करून जे आपल्या मनात आहे ते शब्दरूपानं व्यक्त करण्याचं सामर्थ्य यावं किंवा गणेशानं द्यावं असं समर्थ प्रथम सांगतात. प्रथम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या किंवा असणाऱ्या गणेशरूपी जाणीवेला साष्टांग नमस्कार करते. सगळ्यांचं मन वेधून घेणारा वेगळ्या आकाराचा हा गणपतीचं रूपच खूप मोहक आहे आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचं देवस्थान आहे. सर्वांचं मन वेधून घेणारा आणि वेगळ्या आकाराचा हा गणपती, त्याचं हे मनमोहक रूप आपल्याला किती आनंद देतं. संत मंडळी तर त्याच्या सगुण आणि निर्गुण रूपात आपल्या अनुभूतीनं जाणतात. त्याचं रूप जे आहे ते रूपाला अगदी मनापासून जाणतात. म्हणून पहिलीच ओवी किती छान आहे बघा. फक्त तेवढी म्हणते, ओम नमो जी गणनायका, सर्वसिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांतीच्छेदका, बोधरूपा. हा गजानन कसा आहे तर सर्वसिद्धी दायका, प्रदायका, फळदायका, प्रदान करणार आहे. आता सिद्धी आपल्याला अणिमार, लघिमा, गरिमा वगैरे सगळ्या माहिती आहेत. आणि अज्ञान भ्रम दूर करणार आहे.
अज्ञान भ्रांती दूर करणार आहे, ज्ञानाचा प्रकाश अंतःकरणात पसरवणारा आहे. आणि अशा गणेशाचं स्मरण अद्वैत ग्रंथारंभी केलं आहे. समर्थांनी हा ग्रंथ अद्वैताचा लिहिलेला आहे, परवा आपल्याला समजलेला आहे. आणि आपल्याकडून दासबोधाचं लेखन त्यांनी करून घ्यावं, आपल्याला त्यासाठी प्रज्ञा द्यावी, अशीही गणपतीस प्रार्थना केलेली आहे. आता हा सगळ्या सिद्धींचं फळ देणारा आहे आणि मूळ मायेतील हा पुरुष आहे, त्याला आपला नमस्कार असो असं ते म्हणत आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुकारामांचा अभंग, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. त्या दुसरंही माहिती आहे, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. आता तू काय कर तर माझ्या अंतरंगामध्ये अंतःकरणामध्ये आत बाहेर व्यापून राहावं, तिथं त्यानं कायमचं वस्ती करून राहावं. आणि मग माझं वाक्शून्य शब्द किती सुंदर वापरलेला आहे. म्हणजे ज्याला बोलता येत नाही, ज्याला वाणीनं उच्चार करता येत नाही, अर्थातच मुका, तर माझ्यासारखा मुखदुर्बळ किंवा मुका जो आहे त्याला तुम्ही बोलकं करावं असं समर्थांनी म्हणावं. मग आपण तर काय बोलायचं हो. आणि ग्रंथ सांगण्याचं सामर्थ्य द्यावं. ज्ञानदेवांनी सुद्धा अशीच सुरुवात छान केलेली बघा, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जो. तसंच समर्थ पुढच्या ओवीत म्हणतायत, तुझ्या कृपेच्या सामर्थ्यानं तुझे कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे. काय छान शब्द वापरलाय, पडळे. पडळे म्हणजे पापुद्रे, पडदे किंवा ढग, हे सगळे वितळून जातात तुझ्या सामर्थ्यामुळं. माझी भ्रांती सगळी नष्ट होते आणि विश्वाला गिळून टाकणारा सर्वभक्षक काळसुद्धा दास्य करू लागतो, आपला गुलाम बनवतो. आपल्याला माहिती आहे, मोतीबिंदूत जर आपल्याला असं डोळ्यावर तो पडदा येतो आणि तो नष्ट झाल्याशिवाय आपल्याला दिसत नाही, तशी ही भ्रांतीची पडळं नष्ट झाल्याशिवाय आपल्याला ह्या जगाचं ज्ञान होणार नाही, विश्वाचं ज्ञान होणार नाही. आणि ही कृपेची तू उडी, येता कृपेची निज उडी विघ्ने कापती बापुडी. काय कल्पना केली आणि खरंच आहे की त्यानं त्याच्या कृपेची उडी घातली की विघ्न ही दुबळी होत आहेत, थरथर कापायला लागत आहेत. आणि तुझं नाव ऐकताच देशोधडीला पळतात, होऊन जाते देशधडी नाममात्र. नुसतं नाव घेतलं तरी सुद्धा पळून जात आहेत. म्हणून आपण नेहमी प्रत्येक कार्याच्या आरंभी म्हणतो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. रामचरित मानसमध्ये सुद्धा तुलसीदासांनी फार सुंदर शंकर पार्वतीच्या विवाहाच्या प्रारंभी म्हणलेलं आहे, मुनी अनुशासन गणपती पूजेऊ शंभु भवानी, कोऊ सुनी संशय करे जनी सुर अनादि जिये जानी. म्हणजे प्रथम गणपतीची पूजा करायला सांगितली. आपल्याला हसू येतं, गणेश पुराणातही मी त्यावेळेला कीर्तनात सांगितलं होतं की गणपती हे त्यांचं पुत्र आहे आणि त्याचं अगोदर स्तवन कसं करायचं. पण अहो, तो विश्वाचा आदी आहे आणि म्हणून त्याचं स्तवन हे शिवपार्वतीनं सुद्धा केलेलं आहे. आपण अथर्व शीर्षात तर म्हणतो, सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठती. म्हणजे हा गणेश सगळ्या सिद्धींचा दाता आहे. म्हणून खरवंडीकर सुद्धा त्याच्याबद्दल म्हणतात बघा, सुंदर गायलेलं आहे त्यांनी, म्हणजे रचलेलं आहे. जयसी हे गणनायक गणनायक, वृद्धी सिद्धी प्रदायक, जयसी हे गणनायक गणनायक. त्वं हि धाता त्वं विधाता
त्वं हि संस्कृती रक्षक. आता आपल्याला प्रत्येक गोष्टीला प्रेरणा देणारा आणि म्हणून आपल्याला मोक्ष हवं आहे, मला बाकी काही नको, जन्मोजन्मी मला तुमच्या चरणीस प्रेम निर्माण व्हावं अशी प्रार्थना करणारा हा गण, म्हणजे प्रार्थना त्या गणरायाला करायची आहे आणि त्यांनी सगळ्या सिद्धी आपल्याला द्याव्यात, पण सिद्धीच्याही पलीकडं मोक्ष द्यावा. म्हणून नामे विघ्नहर, त्याला काय म्हणतो आपण? विघ्नहर म्हटलं जातं. तू अनाथांचे माहेर. माहेर शब्द समर्थांना किती आवडला आहे बघा, कारण आपल्यामध्ये महिलांची संख्या आहे आणि माहेर म्हटलं की आपल्या आनंद, म्हणजे अगदी मनाला आनंद होतो. तर सगळे हरिहर आदी करूनही हरिहर, म्हणजे सगळे हरिहर आदी करून सगळे तुला वंदन करतात. अमर म्हणजे देव, सगळे देव तुला नमस्कार करतात. जो या मंगलमूर्तीला अनन्य भावानं शरण जातो, ज्याच्या जीवनातील सर्व आघात विघ्न दूर करण्याची जबाबदारी गणपतीची आहे. आपल्याला भक्त प्रल्हाद माहिती आहे, ध्रुव माहिती आहे, द्रौपदी माहिती आहे, शबरी माहिती आहे. सगळ्यांच्या म्हणजे हाकेला ओ देणारा किंवा सगळ्यांच्या भक्तीला पावणारा असा जो परमात्मा आहे, असा जो विश्व हे आहे. तर प्रत्येकाची तळमळीनं काळजी घेणं, अंतरंगातल्या निरागसतेतून सगळी जी प्रार्थना माणूस करेल, जो कोणी भक्त करेल, तर ती प्रार्थना त्या शक्तीला, गणरायाच्या शक्तीला ही खेचून आणेल. आणि असा माझा गणेश आहे असं समर्थ अगदी छान सांगतात. मग त्या मंगळनिधीला वंदन करून आपल्याला सगळ्या सिद्धी, आत्ता म्हटलं तसं, निधी म्हणजे साठा बरं का, मंगलाचा निधी आहे तो, मांगल्याचा साठा आहे. आणि त्याला नमन करून कुठलंही कार्य जर आपण सुरू केलं तर ते नक्की यशस्वी होतं. त्या कामात संकट येत नाहीत. सर्व सिद्धी, आघात, अडथळे, उपाधी बाधू सकेना, काही येणारच नाही आपल्याला. आपण नेहमीसुद्धा श्लोक म्हणतो, प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा. पण आता जास्त म्हणायला वेळ नाही आहे. चिंता क्लेश समस्त दुःख वघे, देशांतरा पाठवी असं म्हटलेलं आहे. आता त्याच्या सगुण रूपाचं वर्णन 7व्यापासून सुरू होते. जयाचे आठविता ध्यान, वाटे परम समाधान, नेत्री रिघोनिया मन पांगुळे सर्वांगी. अहो, त्याच्या रूपाचं नुसतं चिंतन जरी केलं ना तरी खूप समाधान मिळतं. आणि मग ते रूप प्रत्यक्ष पाहण्यासाठी मन डोळ्यामध्ये एकवटतं. म्हणजे सगळी जी आपली इंद्रिय आहेत त्या इंद्रियांमधून मन फक्त ह्या चक्षूमध्ये येतं, डोळ्यांमध्ये येतं. आणि जी अंतःकरण वृत्ती आहे ती डोळ्यातून बाहेर पडून त्याच्या रूपात खेळून राहते. इतकं रमून जातं त्याचं मन. कारण सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव, इतकं सुंदर वर्णन केलेलं. स्वभावोक्ती अलंकार, अगदी डोळ्यासमोर जसाच्या तसा तो मंगलमूर्ती उभा ठाकतोय आणि तो नृत्य किती सुंदर करतो. सगळे देव स्वतःला विसरून तुमचं नृत्य पाहायला लागतात असं म्हणतात. आणि त्याच्या रूपाची ठेवण अतिशय लावण्य संपन्न आहे. कौशल्यानं आणि चपलतेनं तो असा नृत्य करतो. आपल्याला तेही गाणं माहिती आहे, गणराज रंगी नाचतो नाचतो, पायी घागऱ्या करीती ऋण झुण, नाद स्वर्गी पोचतो, गणराज रंगी नाचतो नाचतो. आता हा गौरी संगे नाच करतो वगैरे आहे, आपल्याला सगळे सुख कौतुक पाहतो. पण अखिल ब्रह्मांड म्हणजेच गणेशाचा नृत्यमंच आहे. फक्त तो नाच करतो म्हणजे वैयक्तिक त्याचं नृत्य नाही आहे ते. आणि अज्ञान भ्रांती हे सगळं दूर करून गणेशाच्या जाणीवेनं आपण जर उघड्या डोळ्यांनी बघितलं तर आपल्याला त्याचं नृत्य पदोपदी दिसेल बरं का. जसं आपण म्हणतो चराचरात या परब्रह्माला पाहिजे, तसं आपल्याला जाणवतं की आपलं ज्ञान जेव्हा अहंकार विरहित होईल तेव्हा एखाद्या अद्वैत ग्रंथामध्ये, एखाद्या सभेमध्ये तो प्रगट होताना आपल्याला दिसतो. म्हणजेच अहंकार शून्य रूप असं हे गणेशाचं आहे. अगदी स्वाभाविक आहे, अत्यंत शुद्ध पवित्र असं आहे. आपल्याला ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतून सुद्धा हे नृत्य दिसतं. तिच्या माध्यमातून आजसुद्धा ते जणू काही रुणझुण करते, डोलतंय, त्याचा अनाहत नाद निर्माण करते. आणि गरज आहे ती त्या शब्दात किंवा त्या ग्रंथात शिरण्याची.
दासबोध हा सुद्धा गणेशाचं जणू काही एक नृत्यच आहे. म्हणजे सगळा त्याचा न्यास, पदन्यास हा आपल्याला त्यात अनुभवायला मिळतो. अहो, विवेकानंदांनी अमेरिकेला जेव्हा शिकागोमध्ये भरलेल्या धर्मपरिषदेत अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो असं म्हटल्या टाळ्यांचा जो अनवरत म्हणजे न थांबणारा कडकडाट झाला होता, तो आजसुद्धा ऐकू येतोय. ह्या गणेशाचा नृत्याविष्कारच म्हणायचा तो. कारण लता मंगेशकर असेल, भीमसेन जोशी असतील, सुधीर फडके असतील किंवा आताचे श्रीधर फडके यांच्या ज्या मैफिली आहेत रंगणाऱ्या, तर किंवा बाबा आमटेंनी रुजवलेलं हेमलकसा, आनंदवन, किंवा एखाद्या चित्रकारानं सुंदर चित्र काढलं, शेतकऱ्यानं फुलवलेला मळा असेल, लहान बाळाचं बडबडगीत असेल, देहभान विसरून तल्लीनं म्हटलेलं एखादं भजन असेल, या सगळ्या गोष्टी या त्याच्या नृत्याची झलक देतात. नृत्य म्हणजे खरं अगदी फक्त नृत्य असा शब्दशार्थ घ्यायचा नाही. आणि जिथं ज्ञान आहे तिथे सद्गुरूंची कृपा आहे, तिथे अहंकार शून्यता आहे आणि तिथे गणेशरूपी जाणीव आहे. म्हणजे गणेश हा सर्वत्र, सर्व कृतींमध्ये, सर्व घटनांमध्ये, सर्व कलांमध्ये भरून राहिलेला आहे. आणि तो सदा सर्व काळ आहे. सर्व काळ मदोन्मत्त, सदा आनंदे डुल्लत, सतत त्याच्या ठिकाणी आनंद आणि चैतन्य बघा. त्याच्या गंडस्थळातून सारखा जो मध गळत असतो आणि जेव्हा पाहावं तेव्हा तो असा सुंदर दिसतो, मस्त दिसतो आणि परमानंदानं डोलत असतो. आपण सुद्धा जर असं आनंदी राहायचं ठरवलं ना तर आपल्या जगातली दुःख जीवनातली कमी होतील. आणि म्हणून त्याचं मन, त्याचं मुख जे आहे, वदन आहे, ते प्रसन्न आहे. तो आपल्या हृदयात स्थानापन्न झाला आहे. हे कसं ओळखायचं? इतकं सोपं गणित सांगितलेलं आहे की मनाजोगी एखादी गोष्ट घडली, हरुषे निर्भर उद्दित, म्हणजे एखादी गोष्ट मनासारखी झाली की आपण आनंदित, आणि मनाविरुद्ध झाली तर मनस्ताप होत नसेल तर तो माझ्या अंगी बसतोय. म्हणजे सुखदुःखे समेकृत्व अशी जेव्हा आपली अवस्था होईल तेव्हा तो गणपती माझ्या अंतरंगात स्थिर झालेला आहे. म्हणून तुकारामांनी ते म्हणले, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, सगळं आनंदमय आहे त्याच्या ठिकाणी. भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड. हा कसा आहे? त्याचं रूप भव्य पण आहे, धिप्पाड आहे, अत्यंत प्रचंड आहे आणि वितंड म्हणजे विशाल आहे. शब्दांची तर इतकी सुंदर पेरणी असते किंवा रचना असते. प्रचंड, वितंड, उदंड, सगळं उदंड आहे त्यांच्यामध्ये, समर्थांच्या याच्यामध्ये. आणि मस्तकावर त्यानं शेंदूर पुष्कळ माखलेला आहे. तो शक्तिमान आहे, जबरदस्त म्हणजे प्रचंड असा तो शक्तिमान आहे. त्याच्याकडे मोठं कपाळ आहे आणि आपल्याकडे म्हणतात की मोठं कपाळ असणारी व्यक्ती बुद्धिमान असते. गणपती तर ज्ञानाची देवता आहे, बुद्धीची देवता आहे. आणि त्यामुळं त्यानं सिंदूर चर्चन केलेलं आहे, ते सुद्धा वर्णन आपल्याला माहिती आहे. सिंदूर चर्चित धवळी रंगा, चंदन उटी खुलवी अंग, खुलवी अंग, बघता मानस होते दंग, होते दंग. जीव जडला चरणी तुझिया, आधी वंदू तुझ मोरया. तर आधी आपण या मोरयाला वंदन करूया. कारण त्याच्या ठिकाणी नाना परिमळे सुगंध धबधबा करीती गंडस्थळाचा दोनदा उल्लेख केलेला आहे. आणि तेथे आली षटपद कुळे झुंकार शब्द. त्या झंकारांनी, त्या गुंजारवाच्या आवाजांनी सगळे हे भुंगे त्या ठिकाणी येत आहेत का? तर त्याच्या गंडस्थळातून जो मदस्राव होतो आहे आणि त्याला सुगंध येतात. जसं फुलांच्या सुगंधानं हे भ्रमर त्या ठिकाणी येत असतात, तसे हे सगळे येतात. पण आता याचा सुगंध म्हणजे हा शब्दशः मदस्रावाचा सुगंध असा अर्थ नाही घ्यायचा आपण. तर आपल्या मस्तकामध्ये सुविचारांचं, अध्यात्माचं, परमात्म्याचं चिंतन सतत चालू राहून त्या चिंतनाचा मद मस्तकापासून हृदयापर्यंत अखंड स्रवत राहणे म्हणजे हृदयात गणेशाचं अखंड स्मरण किंवा वास्तव्य असल्याची खूण आहे. अंतरंगात सतत चांगलं चिंतन करायचं, परमार्थाचंच करायचं. अगदी आपण एखाद्या सकाळी पहाटे उठतो, छान जप करतो, चांगली गोष्ट मनात साठवली गेली की त्याच्या भोवती आपलं मन फिरायला लागतं, रमतं.
तेव्हा समजावं की तो मध गळायला लागला आहे, म्हणजे आपल्या ठिकाणी तो मदस्राव व्हायला लागलेला आहे आणि आनंदावर बाह्य स्थितीचा परिणाम न होता आपलं मन आनंदातच रममाण होतं आहे. हीच गणेशाची कृपा आहे. आपल्याला आनंदित राहायचं. तो फक्त छान आहे असं नाही समर्थांना सांगायचं. त्याचे गुण आपल्या अंतरंगात, आपल्या रोजच्या जीवनात आपण उतरवले पाहिजेत. आता त्याची जी मुरडी व शब्द कसा वापरला, मुरडी व म्हणजे मुरडलेली, पिळदार, शुंडादंड म्हणजे त्याची जी सोंड आहे ती कधी आहे, सरळ आहे. कधी कधी ती सरळ असते आणि कधी कधी ती वळलेली असते, मुरडीव असते, मुरडलेली असते. मग हा तुझा मुरडलेला जो शुंडादंड आहे किंवा जी सोंड आहे तो सरळ होतो तेव्हाही शोभतो असं ते म्हणतात. आणि तुझं मनोहर गंडस्थळ जे आहे किंवा लोंबलेला अधरोष्ठ जो आहे ते अतिशय शोभायमान दिसतात. आता कपाळावर 2 आवाळे आहेत बघा त्याच्या, आणि त्या आवाळांवर तर अशी कल्पना केलेली आहे की ती आवाळं म्हणजे जणू काही भालदार चोपदारच आहेत गणपतीचे, आणि ते या ज्ञान द्वारात असलेले जणू काही हे असे भालदार चोपदार किंवा जयविजयच आहेत. आणि ते ज्ञानाला अहंकाराचा स्पर्श होऊ देऊ नये यासाठी त्यांची नेमणूक आहे. सारखा समर्थांनी अहंकाराचा पण फार आपल्या मनावर जोर दिलेला आहे, सतत हे केलेला आहे, स्ट्रेस दिला आहे. काय की लक्षात घ्या, आपल्या ठिकाणचा अहंकार न गळून पडायला पाहिजे. किंवा डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख त्यांनी असं म्हणलं की या गंडस्थळाचा जो उंचवटा आहे तो शोभून दिसतोय आणि खालचा ओठ लोंबता असून अणकुचीदार टोकातून त्याच्या मदस्राव गळत आहे. प्रत्येकाने वेगवेगळे अर्थ दिलेत. परवा सुहासदादांनी सांगितलं तसं आपण 4-5 जणांचे अर्थ पाहिले तर आपल्या मनामध्ये जास्त तो भावतो. यावरून कधी सरळ कधी वळलेली सोंड काय सांगते हो, आपण काय त्याचा अर्थ घ्यायचा बघा. तर आपण नेहमी सरळ मार्गे असावं, सरळ असेल तेव्हा. पण वेळ पडल्यास बदलत्या परिस्थितीत जुळवून घेण्याची सुद्धा लवचिकता आपल्याकडं हवी आहे. अध्यात्माच्या दृष्टीनं विचार केल्यास आपण अंतर्मुख होऊन साधना मार्गावर अग्रेसर असावं असं समर्थ आपल्याला गणपतीच्या प्रतिमेतून सांगतायत. आता हा 14 विद्यांचा गोसावी, हरस्व लोचन ते हिलावी. आणि तो काय करतो, आपले लहान डोळे जे आहे, हरस्व म्हणजे ऱ्हस्व बरं का, ऱ्हस्व डोळे आहेत त्याचे, सूक्ष्म डोळे आहेत आणि ते हलवतोस आणि डोळ्यांची उघडझाप करतोस. आणि लवलवीत असलेले कान, आपल्याला माहिती आहे सुपासारखे कान, ते फडफडवीत असतोस. वास्तविक हे साधं वर्णन आहे, पण याच्यातनं आपण काय घ्यायचं की त्याचे कान मोठे आहेत तसं आपणही मोठं श्रवण करावं सतत. आता आपली 5 वर्ष झाली चाललं आहे श्रवण, अजूनही आपण करणारच आहोत. हेच आपल्याला ते सांगतायत की श्रवणातून ज्ञान वाढतं आणि त्यातून विचारांची बैठक तयार होते. बघा आता आपल्या मनाचा एक छान असा बेस तयार झाला आहे, पाया तयार झालेला आहे आणि पुढं सद्विचार सत्कृत्यात आपलं ते विचार बदलतात. गणेशाची सूक्ष्म दृष्टी, अगदी डोळे बारीक आहेत त्याचे. ते काय सांगतात हो आपल्याला की आपण सुद्धा कुणाचीही कला असू किंवा कुठलीही गोष्ट असू त्याच्यातलं सूक्ष्मत्व पाहिलं पाहिजे, बारकावे पाहिले पाहिजेत. असं आपण त्याच्याकडे एकदम तिरस्कृतेनं काहीतरी पटकन एखादा अभिप्राय देतो तसा देता कामा नये. म्हणजे ही जी दृष्टी आहे ही आपल्याला संवेदनशीलता ही आपल्याला दासबोधाच्या आणि या सगळ्याच स्तवनांनी यावी. म्हणून गजाननाला मनोमन आपण नमस्कार करूया. या सृष्टीतला ज्ञानाचा व्यवहार हा जाणीवेच्या आधारानं चालतो. त्या ज्ञानाला जेव्हा अहंकाराचा स्पर्श होतो ना तेव्हा ती जाणीव शून्य होते आणि मी म्हणजे काय बस, तर ते आपल्याला व्हायचं नाही आहे. हा गणेशाच्या अस्तित्वाशिवाय हे ज्ञान कवडीमोल आहे. म्हणून आपण त्याचं जेव्हा अस्तित्व स्वीकारू, आता टागोरांचं संगीत असेल किंवा मगाशी म्हटलं तसं गदिमांनी रचलेली छान गीत रामायणातली गीतं आहेत आणि ती गायलेली सुधीर फडके किंवा आता त्यांचे श्रीधर फडके, किंवा ही जी सगळी अवीट गोडी आहे, सगळे अभंग आहेत, या सगळ्यामध्ये आपल्याला अहंकार शून्य अशा गणेशाची जाणीव किंवा प्रचिती येत असते. 14 विद्या सगळ्यांना माहिती असतील, पण जाता जाता सांगणार आहे की 4 वेद, 6 वेदांग, न्याय, मीमांसा, पुराणे, धर्मशास्त्र, शिक्षा, ज्योतिष, कल्पशास्त्र, छंदशास्त्र, व्याकरण, अशा या सगळ्या 14 विद्या त्याला येतात. आता त्या प्रत्येकाचं खरं मला सांगायचं होतं पण वेळ पुरणार नाही आहे.
आणि त्याचे मुकुट कसं आहे तर रत्नखचित आहे, झळाळ म्हणजे चमकतोय. नाना सुरंग फाकती कीळ आणि सुंदर असे रंग त्याच्या आजूबाजूला प्रकाशतायत, झकमकतायत. त्याच्या कानातली कुंडलं चमकतात, पण त्यात बसवलेले नीलमणी विशेष प्रकाश देतात किंवा प्रकाश टाकतात. आता ह्याचा जो मुकुट आहे ना, नाना रत्नांचा देदीप्यमान आहे, त्याचा प्रकाश सगळीकडं पसरलेला आहे आणि कुंडलं झगमगत आहेत. तर हा स्वसंवेद्य गणेशाचा मुकुट हा आत्मज्ञानाचं प्रतीक आहे, आत्मज्ञानाचा मुकुट आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो बघा सकाळी हे भूपाळी, उठा उठा हो सकळीक वाचे स्मरावा गजमुख वृद्धी सिद्धीचा नायक सुखदायक भक्तासी कानी कुंडलाची प्रभा चंद्र सूर्य जैसे नभा माझी नागबंदी शोभा स्मरता उभा जवळी तो. सगळं वर्णन सगळीकडे त्याचं इतकं आहे. तर हा आत्मज्ञानाचा मुकुट म्हणजेच विनयशीलता, अहंकार शून्यतेचं प्रतीक आहे. अहो एकनाथ महाराज शांतीब्रह्म होते, त्यांनी सुद्धा केवढं वर्णन केलेलं आहे. फक्त गणपतीवर बोलण्यासाठी आपल्याला 2 ताससुद्धा पुरणार नाही. आणि तोही एक प्रकारचा गणेशाचा अलौकिक मुकुटच आहेत. हे सगळे संत म्हणजे अलौकिक मुकुट आहेत. अहो ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजसुद्धा नामस्मरण, सगुणोपासना आणि अन्नदान या त्रिसूत्रीतून आपण प्रपंचात राहूनसुद्धा आत्मानंदाचा कसा आनंद घ्यावा हे सांगत असत. म्हणून ते आत्मानंदाचा मुकुट आहेत ते सुद्धा. सगळेच आपले अब्दुल कलाम असतील, त्यांच्या अग्निपंख पुस्तकात म्हटल्याप्रमाणे मनुष्याची बुद्धिमत्ता ही झाकून ठेवता येत नाही, तिचा या विश्वामध्ये प्रकाश पडू देत. म्हणून आपलासुद्धा प्रकाश, मला जे येत असेल ना ते मी जगाला शिकवलं पाहिजे, माझ्या शेजाऱ्यांना शिकवलं पाहिजे, माझ्या नातवंडांना शिकवलं पाहिजे. आणि त्याचे दात कसे आहेत, तदंत शुभ्र सद्दट्ट रत्नखचित हेमकट्ट तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु, सगळंच लघु लघु आहे. ठसठशीत असे दाट मजबूत घट्ट दात आहेत, पांढरे शुभ्र आहेत आणि त्याला रत्नखचित सोन्याचं कडं आहे. कड्याच्या खाली लहान लहान सोन्याची पानं चमकताना दिसतात. कट्ट म्हणजे कपाळावरचे उंचवटे. आणि आपण प्रार्थना हे आरती म्हणतो, रत्नखचित परा तुझ गौरी कुमरा, तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा. आता ही गणपतीची ही विविध अंग सांगताना समर्थ त्याचे हे शुभ्र दात, तसं आपलं बोलणं शुभ्र पाहिजे, शुद्ध पाहिजे. कुणाचंही अंतःकरण न दुखवता बोलणं असलं पाहिजे. नुसते दात सुंदर असून उपयोग नाही हो, त्याचा जो उपयोग आपण मुखाचा करतोय निष्कलंक चारित्र्य संपन्न असलं पाहिजे, असं ते आपल्याला भास सांगतायत. लौथवित मलपे दोंद. आता हे दोंद म्हणजे पोट बरं का, आणि मलपे म्हणजे हलते. लौथवित म्हणजे थुलथुलीत, जरा जास्त असं चालायला लागलं की कळतं ते थुलथुलीत पोट कसं आहे. तर हे विशाल पोट थुलथुलीत आणि जिवंत नाग कमरेला पट्ट्यासारखा वेढलेला आहे. काय बांधतात बघा, हे सुद्धा गळ्याला लावतात शिव शंकर. आणि काहींनी नागबंध हा श्रीकृष्ण देशमुखांनी नागबंध नावाचा एक अलंकार सांगितलेला आहे, अलंकार बांधलेला आहे. आणि म्हणून आपण बघा लंबोदर म्हणतो ना, त्याच आरतीत लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, फणीवर बंधना सरळ सोंड वक्त्र तुंड त्रिनयना. सगळं वर्णन समर्थांनी स्वतःच रचलेले आहेत त्या आरत्या. पण त्या आपल्याला हे सगळं काहीतरी आपल्या जीवनात कसं आणायचं हे सांगतात. म्हणजे त्याचं मोठं पोट हे कशासाठी हो, आपल्या सगळ्यांचे अपराध तो पोटात घेतोय. म्हणून मगाशी म्हटलं तसं त्या गोंदवलेकर महाराज त्यांचं असं नंतर थोडंसं वृद्ध नव्हतेच झाले ते, पण जे काही थोडंसं प्रौढ वयात त्यांचं पोट थुलथुलीत झालं तर ते म्हणले हे सगळे जगातले लोक येत आहेत ना सगळे माझ्याकडे, यांचे म्हणे पापं आणि सगळी दुष्कृत्य मी म्हणे माझ्या पोटामध्ये घेतोय आणि त्यामुळे माझं पोट आता मोठं झालेलं आहे. किंवा नृत्यप्रसंगी लकब म्हणजे ज्याची जी लकब आहे किंवा हालचाल जी आहे
तर ती त्याच्यामध्ये कमरपट्ट्यांच्या 3 घंटा आणि त्याचा होणारा किणकिणाट, क्षुद्र घंटिका मंद मंद, क्षुद्र अगदी छोट्या छोट्या घंटिका लावलेल्या आहेत आणि त्या 4 चौघात दाखवून न देता खुबीनं दाखवायचं त्याच्यासाठी तसा तो किणकिण आवाज, मंद मंद आवाज. आणि गणेशाच्या कमरेवरचा जो सर्प आहे ना, तो उन्मनीच्या पलीकडं जाणाऱ्या आपल्या शक्तीचा संरक्षक आहे. उन्मनीच्या पलीकडं असणाऱ्या शक्तीचा संरक्षक आहे. आणि म्हणून मूलाधार चक्रातून जेव्हा उन्मनीकडे जात असते आपली शक्ती, जी कुंडलिनी शक्तीचं वगैरे वर्णन खूप केलेलं आहे, तर त्याच्यासाठी हा तो संरक्षक आहे. आणि हा नागाचा फणा वाईट वृत्तींना घाबरवून आत प्रवेशच करून देत नाही, तिथेच तो तिथे त्यांना दाबून ठेवतो, अशी छान कल्पना केलेली आहे. ज्ञानेश्वराने बघा, देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. त्यांनी ह्या सगळ्यांना वेगवेगळ्या आयुधांचं वर्णन केलेलं आहे. पण समर्थ म्हणतात, चतुर्भुज लंबोदर कासे कसिला पितांबर फडके दोंदीचा फणीवर दुधुकार हाकी. आता त्याचे अजून सगुण रूपाचंच वर्णन केवढं केलं आहे बघा, की त्याला 4 हात आहेत, त्याचं पोट सुटलेलं किंवा वर्तुळाकार आहे, गोल आहे. लंब आणि उदर हे दोन्ही शब्द आपल्याला माहिती आहेत. लंब म्हणजे मोठं लांब आणि उदर म्हणजे पोट. आणि कमरेला त्यानं पितांबर बांधलेलं आहे, फणीवर बंधन तेही म्हटलं आहे त्यांनी आत्ता. आणि ज्ञानदेवानी तर 6 दर्शनं म्हणजे तुझ्या भुजा, 6 भुजांमध्ये 6 भिन्न भिन्न आयुध आहेत असंही म्हटलेलं आहे. किंवा डोलवी मस्तक जिव्हा लाळी, त्याचं सगळं वर्णन असं छान केलं की तो मस्तक डोलवत आहे आणि जीभ मुखाबाहेर नाचवत आहे. लहान मुलांचं सगळं रूपडं आपल्या डोळ्यासमोर येतं बघा. आणि उभारोबीने नाभी कमली टकमकाप आहे. आणि मग तो नाभीभोवती जो तुझं वेटळं घालून फणीवर आहे, तर तो वर काढून टकमक पाहतोय तो साप किंवा नाग. आणि सर्प हा पंचविषयांचा प्रतिनिधी आहे. मला आज सारखं वाटत होतं, 5 आवर्तनं पूर्ण केली म्हणजे आपण पंचविषयांवर आता जरा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि 6वं आवर्तन सुरू आहे म्हणजे आपण षडविकारांवर पण आता नक्कीच हे मिळवणार, यश मिळवणार, नियंत्रण मिळवणार. आणि तो शंकर किंवा गजानन हे अंगाखांद्यावर सर्प खेळवत असतात. म्हणजे असं नेहमी चित्र डोळ्यासमोर दिसतं. तर हे विषयरूपी सर्प त्यांना दंश न करता खेळत राहतात. म्हणजे त्यांनी बरोबर त्यांना नियंत्रणात ठेवलेलं आहे. आणि तो फणा काढून डोलतो, जिभल्या चाटतो, कमरेला वेढा घालून बसलेला असतो. तो नाग बेंबीपाशी फणा उगारून टकमका पाहतो, कारण त्याच्या ठिकाणी काय झालेलं आहे, आत्ता सांगितलं तसं विषया सुखावर त्यानं नियंत्रण ठेवलेलं आहे. की मी विषयांचा संचालक आणि भोक्ता आहे असं जणू काही तो आपल्याला भासवतो. आता इथपर्यंत जवळजवळ त्याचं सगुण रूपाचं वर्णन अजून चालूच आहे. नाना याती कुसुममाळा. आता याती म्हणजे जातीच्या नाना प्रकारच्या फुलांच्या माळा त्याच्या गळ्यामध्ये आहेत. आणि कमरेच्या सर्पापर्यंत त्या लोंबत आहेत. म्हणजे मोठाल्या माळा त्याला आवडतात बरं का. आणि हृदयावरील रत्नचरडीत पदक मोठं शोभून दिसते. आणि हृदय कमलावर रत्नखचित असं हे पदक आहे. आणि तरी ज्ञानेश्वरीत परत म्हणले की तरी तरकू तोची फरशू वगैरे, तसं वर्णन समर्थांनी नाही केलेलं. नीती भेदू अंकुशू वेदांतु जो महारसू मोदको मिरवे, त्यांनी त्याला असं म्हटलं होतं. आणि शोभे फरशाणी कमळ अंकुश तीक्ष्ण तेजाळ. आता त्याच्या 4 हातामध्ये 4 कशी शस्त्र आहेत त्याचं सांगितलेलं आहे. फरश म्हणजे परशू, दुसऱ्या हातात कमळ आहे, तिसऱ्या हातात टोकदार किंवा धारदार अंकुश आहे आणि चौथ्या हातात गोल मोदक आहे. 4ही गोष्टी आपल्याला त्याला आवडतात असं सांगितलेलं आहे. ज्ञानदेवानी मोदकावर वेदांत विद्येचं रूपक केले. शिवाय हा अनेक प्रकारच्या हालचाली करतो. नटनाट्य कळा कुसरी नाना छंदे नृत्य करू. नृत्यावर जास्त भर दिला का, म्हणजे संगीत गायन दे रे ना नृत्य कळा मज दे रे राम. समर्थांना हे सगळं आवडत होतं. आणि त्यामुळं साथीला टाळ मृदुंग ही वाद्य असतात नृत्यामध्ये, गायनामध्ये, म्हणून त्यांचा हुंकार त्यात अजून भर घालतो. अभिनयासह अनेक प्रकारच्या तालांवर तो नृत्य करतो आणि तू त्या सगळ्यामध्ये हुंकार भरतोस. बरं, शरीरानं हा स्थूल आहे, पण तो क्षणभरही स्थिर राहत नाही बरं का.
तो चपळपणात अत्यंत तेज आहे, म्हणजे त्याच्यात प्रचंड गती आहे, सौंदर्याची खाण आहे, सुलक्षणी आहे, सुबक आहे, लावण्याची खाण अशी ही मूर्ती लोभसवाणी आहे. आणि ऋणझुणा वाजती नुपुरे, पुन्हा पुन्हा ते सांगतायत की त्याच्या पायामध्ये जे नेपुरे म्हणले पण नुपुरे म्हणजे की संस्कृत भाषेतली जी सगळी महाकाव्य नाटकं किंवा सगळीकडचीच ही म्हणजे त्याच्या पायातल्या रुंझुणत्या घागऱ्या आहेत. आणि त्यातून प्रगट होणाऱ्या अर्थाचं वैभव हे सगळं त्यातून प्रगट होतं. वाकी वगैरे सगळे दागिने त्यानं घातलेले आहेत. पायातील पैंजण रुंझुण करतायत, आवाज करतायत. आणि घुंगरं घातलेली ही दोन्ही पावलं आपलं मन हरण करतात. अजून त्याचं म्हणलेलं की ईश्वर सभेसी आली शोभा, दिव्यांबराची फाकली प्रभा, साहित्यविषयी सुलभ अष्टनायका होती. तुझ्यामुळं या देवसभेला शोभा आली आणि तुझ्या दिव्य पितांबराचं तेज सगळ्या सभेत पसरलेलं. पितांबर कसा शोभून दिसतो त्याचं वर्णन केले. तर अष्टनायिका ज्या आहेत, घृताची, तिलोत्तमा, उर्वशी, रंभा, मेनका, सुकेशी, मंजुघोषा आणि पूर्वचिती या देवलोकींच्या अष्टनायिका नृत्याच्या सर्व उपांगासह तुला साथ करण्यास सतत सुलभ असतात किंवा तत्पर असतात असं त्यांनी म्हटले. आणि आता 26 मात्र गणपतीच्या उपासनेची फलश्रुती सांगतात, भजनाची फलश्रुती सांगतात. काय करायचं आहे? जसं एतदथर्वशीर्षं योधिते ब्रह्मभूयाय कल्पते, तसं आता सांगतात. ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होय भ्रांता, गुणानुवाद श्रवण करिता वोळे सरस्वती. अहो सरस्वती वोळे म्हणजे प्रसन्न होते. त्याच्या रूपाचं चिंतन केलं की सरस्वती त्याच्याबरोबरच आहे. आणि अज्ञानानं भ्रमलेल्या माणसाच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या गुणांचं वर्णन ऐकलं की सरस्वती प्रसन्न होते. आणि म्हणून गणपतीच्या ध्यान केल्यामुळं किंवा ध्यानाचं वर्णन केल्यामुळं अहो वेड्यालासुद्धा किंवा अज्ञानालासुद्धा उत्तम बुद्धी, मला ते फार आवडलेलं आहे की मती प्रकाश होय भ्रांता, जो भ्रांत आहे त्यालासुद्धा मतीचा प्रकाश, बुद्धीचा प्रकाश मिळतोय, म्हणजे बुद्धी मिळते. आणि त्याचे गुणानुवाद ऐकल्यामुळं सरस्वती प्रसन्न होते. म्हणून सतत गुणवर्णन ऐकायचे आणि ते गुण आपल्या ठिकाणी आणायचे. त्याचं वर्णन करून नुसती टाळी वाजवून भजन करून होणार नाही. जयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती, असो प्राणी मंदगती, तेही गणेश चिंतावा. अगदी मंदमती असला ना तरीसुद्धा त्यानं गणपतीचं जर चिंतन केलं, भजन केलं तर काय फरक पडणार आहे, किती फरक पडणार आहे की क्षुल्लक माणसाला सुद्धा श्रेष्ठत्व प्राप्त होईल, सगळं ज्ञान प्राप्त होईल. आणि म्हणून प्रत्येकानं गणेशाचं चिंतन करावं. बरं आता सांगतायत सगळ्यांनी करावं. जे मूर्ख वलक्षण, जे का हिणाहुनी हीण, तेची होती दक्ष प्रवीण सर्व विषयी. जे हिनाहून हीन असतील, जे मूर्ख असतील, कुलक्षणी असतील, त्यांनी गणेशाचं चिंतन करावं. आणि जीवनाला आवश्यक अशा सगळ्या विषयांमध्ये तो पारंगत होईल. लोक म्हणतील आम्हाला सायन्स येईल का हो, आम्हाला टेक्निकल येईल का हो, असं नाही. सगळ्या ग्रंथांमध्ये आणि सगळ्या विषयामध्ये तो पारंगत होईल. मग अशी जे मी म्हटलं होतं तसं समर्थांनी फार एक महत्त्वाची ओवी सांगितलेली आहे. ऐसा जो परमसमर्थ, पूर्ण करी मनोरथ, सप्रचित भजन स्वार्थ, कलौ चंडी विनायकौ. मुख्य कलियुगाचा तिथे उल्लेख केलेला आहे. कलौ म्हणजे कलियुगामध्ये, चंडी आणि विनायक म्हणजेच ही सरस्वती शारदा आणि विनायक ही दोन दैवत जागृत आहेत, सप्रचित आहेत, त्यांची प्रचिती येते. भजन स्वार्थ, पण तुम्ही भजन करायला पाहिजे. त्याचं भजन करणं हाच आपला स्वार्थ आहे. आणि म्हणून तो परमसमर्थ आहे, अत्यंत समर्थ आहे, भक्तांचे मनोरथ पूर्ण करतो. म्हणून एक सुभाषित पण आहे बरं का, कृते जनार्दनो देवो त्रेतायां रघुनंदनः, द्वापारे रामकृष्णौच कलौ चंडी विनायकौ. म्हणजे कृतयुगामध्ये जनार्दन, त्रेतयुगामध्ये रघुनंदन, द्वापारामध्ये राम म्हणजे बलराम कृष्ण, आणि कलौ चंडी विनायक. तेच मला तर असं वाटतं समर्थांनी सगळ्या ग्रंथांचं सार या दासबोधात सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण फक्त दासबोध वाचला ना सगळे ग्रंथ आपल्याला समजतील. आणि म्हणून गणपती हा परमश्रेष्ठ आहे, समर्थ आहे. ऐसा गणेश मंगलमूर्ती, तो म्यास्तविला यथामती,
वांछा धरुनी चित्ती परमार्थाची. कशासाठी समर्थांनी हा रचलाय ग्रंथ आणि मंगळमूर्तीची प्रथम आराधना का केली हो? तर तो म्या स्तविला यथामती. ते स्वतःच्या बुद्धीला महत्त्व देत नाही, ते म्हणतात यथामती, माझी जशी बुद्धी आहे तसा मी स्तविला आहे. पण वांछा धरुनी चित्ती, माझ्या मनामध्ये चित्तामध्ये वांछा काय आहे, इच्छा काय आहे, तर परमार्थाची. अहो प्रपंच तो कुणीही करेल, पण तो तर सुखी आणि यशस्वी करण्यासाठी परमार्थाची त्याला साथ पाहिजे. म्हणून सगळे म्हणतात अहो वेळच नाही हो, अहो वेळ काढा हो. येता जाता उठत बसता सतत हे श्रीरामाचं, श्री गणेशाचं चिंतन करा. आणि म्हणून तेच अभिप्रेत आहे की अशा गणेशाला आपण जर वंदन केलं आणि दासबोधाच्या अभ्यासाला खऱ्या अर्थानं प्रारंभ करायचा. परवाही मी बोलले होते की पहाटे अभ्यास करा, दुपारी ऐका आणि संध्याकाळी त्याच्यावरचं चिंतन करा. एकेका ओवीवरचं आपण जर खरंच चिंतन केलं तर आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. आज श्री गणेशाची संकष्टी चतुर्थी आहे. मला जे जे काही एवढ्या वेळात उरकता आलं किंवा जे मला उमगलं, समजलं, ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि ही सेवा श्री समर्थांना, श्री रामरायाला, श्री मारुतीरायाला आणि आपणा सर्वांना समर्पित करून फक्त एक शेवटची छोटीशी प्रार्थना किंवा गणेशाची आरती म्हणणार आहे, जी श्रीभा वर्णेकरांनी फार सुंदर गायलेली आहे, सुंदर रचलेली आहे. जय जय देव गणेश, जय 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 परमेश, गौरी शंकर नंदन, चरणानत सुर मुनिजन, सचराचर संरक्षण, भक्तवृंद हृदयेश. जय जय देव गणेश, जय जय देव गणेश. ओंकारस्तव मूर्ती वेदान्तस्तव दीप्तिः, त्वं परमाचिच्छक्तिः, त्वं परमाचिच्छक्तिः, मंगलमय संदेश. जय जय देव गणेश, जय जय देव गणेश, जय 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 परमेश, गौरी शंकर नंदन, चरणा नत सुर मुनिजन, सचराचर संरक्षण, भक्तवृंद हृदयेश. त्वं संपत् सुख करता, सकल विघ्न परिहरता, वृद्धि सिद्धिमति दाता, वृद्धि सिद्धिमति दाता, पाहि पाहि विश्वेश. जय जय देव गणेश, जय जय देव गणेश, जय 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 परमेश, गौरी शंकर नंदन, चरणा नत सुर मुनिजन, सचराचर संरक्षण, भक्तवृंद हृदयेश. जय जय देव गणेश, जय जय देव गणेश. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते, सर्वांना वंदन करते. बाबांची मुख्य विशेषता आठवण येते की अगदी सज्जनगडावर जेव्हा पहिल्या आवर्तनाचं समापन झालं होतं त्यावेळेला त्यांनी 20व्या दशकाचं शेवटचा समास छान आम्हाला समजावून दिलेला होता. त्यांच्या प्रेरणेनं अजूनही हा समूह असंच वाटचाल करू देत. नव्या साधकांचंही मनापासून स्वागत आणि मनापासून धन्यवाद देते सगळ्यांना. अशोक काकांना मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आणि तुम्ही सगळे श्रोते, जगदीश मूर्ती आणि श्रेष्ठ ज्येष्ठ इथं आलेले आहेत सगळे निरूपणकार, समीक्षक, तर पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करते. अपूर्णता ही यापरी मजला परी बुडवी शोकी. जरी माझी अपूर्णता असली तरी ती गणरायांनी माझी पूर्णता करावी, पूर्णत्वाला आपल्या सगळ्यांनाच न्यावं आणि आपल्या या परमार्थाच्या दासबोधाच्या वाटचालीत आपल्याला सगळ्यांना यश मिळावं
अशी गणेशाचरणी, रामरायाचरणी, समर्थांचरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर.